जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून आसलगाव ग्रामपंचायतची ओळख आहे. परंतु स्थानिक ग्रामपंचायतच्या निष्क्रिय सरपंचांमुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आसलगावमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे डेंग्यू सदृश्य आजाराने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. गावाची लोकसंख्या मोठी असली तरी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणे हेच येथील उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची गरज असताना ग्रामपंचायत सरपंचांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याची भीषण समस्या सध्या आसलगाव येथे निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत आसलगावमध्ये डेंग्यू सदृश्य आजाराचे प्रमाण वाढले असून याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस उपाययोजना करून नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड थांबवावी अशी मागणी करण्यात येत आहे. MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव. आसलगाव वार्ड क्रमांक 3 व 4 या दोन्ही वार्डामध्ये डेंग्यूचे पेशंट भरपूर प्रमाणात निघत आहे. सरपंच साहेबांना 2-4 वेळा भेटून विनंती करून तुम्ही स्वतः पाहणी करा. त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाने कुठल्याही प्रकारची काळजी न घेता इथं डेंग्यू आजाराचे प्रमाण वाढत आहे. गोरगरीब मजूर लोक आहेत, आर्थिक परिस्थिती नाजूक असले त्याच्यामुळे कोणी पैसे लावायला सक्षम नाही आणि गरीब लोकांचे या डेंग्यूमुळे खूप हाल होत आहे. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने या सर्व गोष्टीची तातडीने काळजी घेऊन याच्यावर काहीतरी इलाज करावा ही गावकरी मंडळीची हात जोडून विनंती आहे. ह्या डेंग्यूच्या फाईल आहेत, हे पेशंट अटी हजर आहेत. एका घरात 2-2, 3-3 पेशंट निघत आहेत. आरोग्य विभागाने ग्रामपंचायतला सूचना दिल्या की फवारणी करा, डेंग्यूच्या विषयावर फवारणी करा. तरी बी ग्रामपंचायतनं कुठल्याच प्रकारची आणखी फवारणी केलेली नाही. पैसे नसले मरणच आहे की नाही. काहीच लक्ष देऊ नाही राहिले. काम करून आम्हाला पैसा लागून राहिला. एवढी 3 वर्षाची नात आहे माझी.